हॅलो, आज काय स्पेशल आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज टिफिनसाठी बनवणार आहे पालकाची भाजी, म्हणजे डाळ पालक बनवणार आहे। त्यासाठी मी तूर डाळ आणि मूग डाळ 2 ते 3 तास आधी भिजत ठेवलेली आहे। त्यानंतर त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून कुकरमध्ये थोडं पाणी टाकून आता आपण डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवूयात। 5 ते 7 मिनिटात डाळ आपली शिजून तयार होते। त्यानंतर मी एका कढईमध्ये आपली पालक घेऊन त्याला चांगलं 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून टाकलेलं आहे। पालकाची भाजी इथे मी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे व्यवस्थित, आणि लसूण हे कट करून घेतलेलं आहे आणि मिरचीसुद्धा कट केलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये सर्वप्रथम मी टाकणार आहे जिरे, त्यानंतर टाकणार आहे मिरची आणि लसूण। आता हे लसूण मिरची व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या चवीनुसार आपण तिखट घालणार आहोत। तिखट घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपली पालकाची भाजी ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित पूर्ण मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत। पालकाची भाजी ही आरोग्यासाठी खूप चांगली असते। आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण पालकाचा समावेश केला पाहिजे। हिरव्या पालेभाज्या ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात। त्याच्यात आयरन्स असतं, विटॅमिन्स असते, मिनरल्स असतात। त्याच्यामुळे आपण नेहमी पालेभाज्यांचा आपल्या जीवनामध्ये वापर केला पाहिजे। त्याच्यानंतर मी आपली उकळलेली डाळ आपल्या पालकाच्या भाजीमध्ये टाकलेली आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ मी पालकाच्या भाजीमध्ये ॲड केलेले आहे। तुम्ही पाहिजे तर मिरची आणखीन मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी मसाले स्किप केलेले आहे। मी मसाला जास्त गरम मसाला ते याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे। आता पालकाच्या भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आपली भाजी आता व्यवस्थित तयार आहे। तुम्हीसुद्धा ही भाजी एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खायलाही खूप चवदार लागते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।